वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। अशातच या पूजेमध्ये फणसाला अधिक महत्त्व असतं। याच पार्श्वभूमीवर बाजारात कोकणातील फणस दाखल झाला आहे। कोकणात मोठ्या प्रमाणात फणसाची लागवड केली जाते, त्यामुळे तेथे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होतं। महिला वर्ग आवर्जून ही पूजा करतात। यामध्ये फळांचा समावेश असतो, त्यामध्ये फणस या फळाला अधिक महत्त्व असतं। अशातच कोकणातील फणस बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे। गेल्या 15 वर्षापासून ठाणे शहरात विक्रेते फणस विक्रीसाठी येथे येत आहेत। ठाण्यातील पाचपाकडी येथे मोठ्या प्रमाणात सध्या फणस दाखल झालेत, त्यामध्ये कापा, बरका आणि भाजीचा फणस विक्रीसाठी उपलब्ध आहे। 2000हून अधिक फणस येथे पाहायला मिळालेत। नागरिकही या फणसाची खरेदी करतायत। 100 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत या फणसांची किंमत आहे। छोट्या स्वरूपातील भाजीच्या फणसांची किंमत 50 रुपये इतकी आहे, तर कोकणातील रत्नागिरी, राजापूर येथून हे फणस ठाण्यात विक्रीसाठी दाखल झाले आहेत। अनेक छोटे विक्रेते होलसेल किमतीमध्ये हे फणस विक्रीसाठी नेत आहेत, तर अनेक नागरिक आणि महिला या फणसाची खरेदी करताना पाहायला मिळत आहेत। रामचंद्रबाई राजापूर वटपौर्णिमेसाठी प्रतिवर्षाप्रमाणे इथे आम्ही ठाण्यामध्ये आलेले आहेत, महानगरपालिकेच्या बाजूला, आणि इथे आम्ही फणस विक्री करतो। पात्रावर काय किमती आहेत फणसांच्या? 100 रुपये आहे, 300 रुपये आहे, 200 रुपये, 250। नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? बऱ्यापैकी। कोणत्या कोणत्या प्रकारचे फणस आहेत? कोणत्या प्रकारचे फणस आहेत? कापे, बरके, भाजीसाठी। साधारण एकूण किती फणस आहेत आणि कुठून आणलेले आहेत? 2000 फणस आहेत, राजापूरमधून आलेले आहेत।